नमस्कार, मी आहे सोनाली पांडे आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज. आपण अनेकदा बातम्यांमध्ये पाहतो, अमुक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आणि लगेच आपल्या मनात एक समज तयार होतो. अटक झाली म्हणजे तो व्यक्ती दोषीच असणार. पण कायद्यानुसार हे पूर्णपणे चुकीचं आहे. अटक म्हणजे शिक्षा नाही. अटक म्हणजे केवळ तपासाची एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेतही नागरिकांचे काही ठराविक हक्क असतात. सर्वात आधी पोलीस कोणालाही कारणाशिवाय अटक करू शकत नाहीत. तुम्हाला अटक का केली जात आहे, कोणत्या कलमान्वये केली जात आहे हे स्पष्टपणे सांगणं पोलीस प्रशासनावर बंधनकारक असतं. दुसरा महत्वाचा हक्क, अटक मेमो. अटक करताना तुमचं नाव, वेळ, ठिकाण, अटक करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव यांचा उल्लेख असणारा मेमो तुम्हाला देणं आवश्यक असतं. यावर साक्षीदाराची सहीही असावी लागते. तिसरा हक्क, वकिलाचा सल्ला घेण्याचा अधिकार. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर वकिलांशी संपर्क साधू शकता. पोलीस चौकशी दरम्यान वकील पूर्ण वेळ उपस्थित राहू शकत नाही, पण सल्ला घेण्याचा अधिकार कोणीही नाकारू शकत नाही. चौथा हक्क, कुटुंबियांना माहिती देण्याचा अधिकार. तुमची अटक झाली आहे हे तुमच्या कुटुंबाला तुम्ही सांगाल त्या व्यक्तीला ताबडतोब कळवणं पोलिसांचं कर्तव्य आहे. पाचवा हक्क, 24 तासांच्या आत न्यायालयात हजर करणं. मॅजिस्ट्रेट समोर हजर न करता कोणालाही 24 तासांपेक्षा जास्त पोलीस कोठडीत ठेवता येत नाही. यात प्रवासाचा वेळही ठरला जातो. आरोग्याशी संबंधित महत्वाचा हक्क, वैद्यकीय तपासणी. अटक झाल्यानंतर तुमची वैद्यकीय तपासणी होणं आवश्यक आहे. यामुळे पोलीस अत्याचार झाले नाहीत याची नोंद राहते. महिलांसाठी विशेष हक्क, साधारणपणे रात्री अटक करता येत नाही. अत्यंत गंभीर आणि तातडीच्या परिस्थितीतच मॅजिस्ट्रेटची परवानगी घेऊन रात्री अटक केली जाऊ शकते. तसंच चौकशी दरम्यान महिला पोलीस अधिकारी उपस्थित असणे बंधनकारक आहे. आणखी एक महत्वाची बाब, पोलीस अटक करतात म्हणून तुम्ही दोषी ठरत नाही. तुम्ही न्यायालयात दोषी सिद्ध होईपर्यंत तुम्ही निर्दोषच आहात. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे, अटक ही शेवटचा उपाय असावा, तो नियम नसून अपवाद असावा. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने हे हक्क माहिती ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अज्ञानामुळे अनेकदा अन्याय सहन करावा लागतो. कायद्याची माहिती म्हणजे पोलिसांविरुद्ध जाणं नाही, तर स्वतःचं संरक्षण करणं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहिती करता मंडल चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.